माणूस म्हणून काही किंमत आहे का नाही आपल्याला? त्यांनी कचरा कुठे मी टाकायचा, आपण उचलायचा. त्यांनी कुठे मी थुकायचा, आपण साफ करायचं. ज्या कचऱ्याचा वास मी त्याच सहन होत नाही, त्या आपण उचलतो ना, मग त्यांची मजुरी कासन करायची. नमस्कार, मी कपिल. प्लॅनेट मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. अवकारिका या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे. सिनेमाचा विषय खूप वेगळा आहे, ज्वलंत आहे आणि एक दाहक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला. आपण सुरुवात करूया सिनेमाचे सर्व दिग्दर्शक CA अरविंद भोसलेजी यांच्याकडनं. खूप खूप अभिनंदन सर, कारण सिनेमाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. एक दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही करण्यात आला. खरं तर ह्या विषयाला खूप आतापर्यंत म्हणूया खूप कमी वेळ हात घालण्यात आला आहे आणि त्यात तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम यशस्वी ठरली आहे. तर मला पहिला प्रश्न, ही प्रोसेस सगळी कशी सुरू झाली? तुम्ही स्वतः एक CA आहात, तर एक CA ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक, हा प्रवास कसा सुरू? सीएच्या आधी पण एक पॅशन होतं, की आपण सिनेमा करावा आणि मी असं सहजही बोलून गेलो होतो आणि तो एक अट्रॅक्शन पण होतं त्याचा. त्यानंतर पण सीए झाल्यानंतर मी बरंच त्यामध्ये म्हणजे क्लासेस लावले होते. इन बिटवीन मला असं वाटतं, की आता प्रोफेशन तर झाले, आता आयुष्यासाठी करायचं का स्वतःसाठी काय? तर एक पॅशन म्हणू शकतो याला आणि एक सामाजिकदृष्ट्या थोडंसं आपण म्हणतो ना, की तो आहे डोक्यात किंवा समाजासाठी काहीतरी करावं. तर तो एक ते सगळ्यांची म्हणतो कुठेतरी मिलाप झाला. आणि मिलाप झाला असतानाच मग सामाजिक सिनेमा काढायचा एक थोडासा हे होता, की मोबाईल ॲडिक्शनवर केला होता आपण. स्ट्रेस, नंतर एक वर्किंग वुमेन अशा काही शॉर्ट फिल्म केल्या होत्या. तर कचरा हा विषय जेव्हा आला की स्वच्छता हा विषय, तो इतका गहरा वाटायला लागला, की तो जरी सिनेमा म्हणजे एका सिनेमात मांडता येत नाही असा विषय तो. हम्म, हम्म. तर तो मांडायचा कसा? मग त्याचा पूर्ण अभ्यास सुरू झाला. मग अभ्यास जवळ 5 वर्ष गेले त्यामध्ये, की लोकांना भेटणे, बऱ्याच ठिकाणी विचार करणे, मग कुठे-कुठे आपल्या थॉट प्रोसेससाठी ते मेडिटेशन करणे वगैरे. तर मग मित्रांशी बोलणे, रोहितशी माझं भरपूर चर्चा होत होती. मग हे पूर्णपणे म्हणजे की स्वच्छता सिनेमा जनजागृतीचा एंटरटेनिंग मॅनरमध्ये कसं मांडता येईल हम्म, हम्म. आणि एवढं इम्पॅक्टफुल कसं मांडता येईल, की जेणेकरून की ते बघितल्यावर आहे ना, चेंजेस झाला पाहिजे माणूस. इतक्या एवढ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा तो विचार करून तर लिखाणं तसं करण्यात आलं. आणि जवळ-जवळ आपण प्रत्येक एक 10-10 मिनिटाला क्लायमॅक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यात गेलो, की एकदम तुम्हाला असा वेगळा वाटेल सिनेमा. तर प्रवास एकदम म्हणजे डिफिकल्ट नाही म्हणता येणार, होता तसा अवघड होता. पण एक पॅशन असल्यामुळे सहज वाटलं, कारण मी त्या फॉलो करत गेलो, की मला हे करायचंय. प्रोसेसला मी फॉलो करत गेलो. कुठेही असं काही बर्डन नव्हतं, की मला सिनेमा करायचा आहे आणि मला सिनेमा थिएटरमध्ये झळकवायचा वगैरे असं नाही. मला विषय मांडायचा. आता त्यामुळे काय होतं, की कुठेतरी ते कनेक्शन होतं ना आणि ते एन्जॉय करत होतं आणि गोष्टी अशा घडल्या सहजतेने. बरं, एक प्रश्न आहे की CA ची परीक्षा पास करणं हा सगळ्यात कठीण टास्क असतो. आता मी जे ऐकून होतो त्याबद्दल मी पण प्रयत्न केला होता एकेकाळी, पण ते सोडून जर्नलिझममध्ये आलो. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की CA ची परीक्षा पास करणं कठीण का एक चित्रपट निर्माण करणं, तो दिग्दर्शन करणं कठीण? खरं तर सीए एक्झाम खूप टफ आहे. अ, मी जेव्हा सीएला गेलो ॲक्चुअली माझा बॅकग्राऊंड मराठी मीडियमचा आहे. आणि त्यात की अ, 2 गोष्टी मी थोडं वेगळं सांगू शकतो, की सीएला जेव्हा पेपर लिहितोय आपण, हं. तेव्हा एक्झामिनर आपला पेपर चेक करतो आणि त्याला माहिती आहे की आपल्याला किती पडले. पासच झालं पाहिजे. कारण माझ्याकडे ना 6 महिने होते फक्त त्यावेळेस. जर मी 6 महिन्यात जर पास नाही झालो, इंटरमिजिएट एक्झाम असती. ती जर पास नाही झालं, तर मी सीएच केलं नसतं. हे मला फिक्स होतं आणि माझ्याकडे तसा आर्थिक पण तसं तेवढं पाठबळ नव्हतं आणि स्ट्रगल लाईफ होती टोटली. घरातले करू शकले असते, पण मला तो ताण द्यायचा नव्हता. त्यामुळे मी 3 महिने कंटिन्युअसपणे मला वाटतं साधारणतः 150 ते 175 क्वेशन पेपर सॉल्व्ह केले मी. सकाळी 7:00ला येऊन ते 1:00 वाजेपर्यंत, की कन्फर्म पास व्हायचंय. काही होऊन दे, पासच व्हायचंय. तर म्हणजे क्लॅरिटी भेटली, पास झालो. मग तसंच असं वाटलं, की याला पहिलं 3 मॅथ आहे. फर्स्ट आपण म्हणतो ना, की पहिल्या 3 मध्ये यायचंय. पहिल्यांदा फेल झालो फायनलमध्ये. दुसऱ्यांदा फेल झालो. खूप खचलो मी ॲक्चुअली पहिल्यांदा फेल झालो. खूप म्हणजे डिप्रेशन नाही म्हणता येईल. म्हणजे मला वाटतं 2 महिने तर वाऱ्याच चालले होते घरातल्यांच्या, या देवाला घेऊन जा, त्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी किंवा नाही का खूप इमोशन्स खूप जास्त हे झाले होते माझे, की पण जेव्हा एका लेव्हलला मी सेटल झालो, मला तेव्हा विचार केला, की मला पहिल्या 3 मध्येच यायचंय. काही करून इंडियामध्ये 3 मध्ये यायचं. भले काही होऊन दे. तिथं काय आपल्याला गोळ्या तर झाडायच्या नाही कोणाला. आपण बॉर्डरवर तर नाहीये. अभ्यासच करायचा ना. वेगळं काय करणार? आपलं दुसरं काम तर नाहीये. तर जेव्हा एक्झाम आली, मी परत फेल झालो सेकंडला. पण अभ्यास एवढा झाला होता माझा, थर्ड जेव्हा माझा एक एक्झाम होती.
मेरिट झालं तेव्हा 26 रँक. म्हणजे असं आजही स्वप्न पडतात आम्हाला, की फेल झालोय, पेपर आत होता गेलोच नाहीये, पेपरला लिहिताच नाही आलंय. आजही स्वप्न पडतात. त्यामुळे मला वाटतं दॅट इज व्हेरी टफ, व्हेरी टफ. हां, सिनेमा बाबतीत बोलू शकतो मी. सिनेमा बनवणं सोपं आहे. हं, हं. चांगला बनवणं अवघड आहे. अवघड आहे. हां, कारण सिनेमा हा ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे आणि जे मांडतात ते मांडता आलं पाहिजे. कारण तुम्ही कॅमेरा घेऊन सिनेमा करू शकता, हां, सिनेमा म्हणू शकता. पण तो कसा आहे? तो भावणारा आहे का? त्याला म्युझिक आहे का? जे त्याला म्हणजे लोकांनी का बघावं? हं, हं. सिंपल टर्ममध्ये अगदी. लोकांनी का बघावा? आणि इथं काय आहे की सिनेमाचं असं आहे की मी जे मांडणार आहे ते करोडो लोकं बघणार आहे. मग मी किती पेपर सॉल्व्ह केले पाहिजे? त्याच्यामुळं त्याच्यामुळे लय बारकाईने रोहित मेहर सगळं खूप बारकाईने एक-एक फ्रेमवर काम केलंय आम्ही, की हा फ्रेम असाच पाहिजे, असाच पाहिजे. पण बीजीएमसाठी पण आम्ही साऊथला गेले. साउंड पूर्ण साऊथला गेलेलं आहे, की आम्ही फिरलो तेवढं बंगलोरमध्ये. म्हटलं मला पाहिजेच काय जॉनर आहे ते बघू आणि सुपर्ब झालाय सिनेमा. सुपर्ब झालाय. विराट खूप वेगळी भूमिका आहे आणि हो. आपण म्हणूया, की आपल्या आसपास आपण रोज सकाळी कोणी ना कोणी त्या व्यक्तींना भेटतो. हं. त्यातलंच एक कॅरेक्टर तू मोठ्या पडद्यावरती साकार करतोयस हो. आणि ती वेदना तुझ्या चेहऱ्यावर जाणवते. ट्रेलर बघितला मी. हं, ते दुःख, ती चिड-चिड, हं, हे सगळं त्या कॅरेक्टरमध्ये तू उतरवलंयस. हं, तर ही प्रोसेस कशी सुरू झाली आणि जेव्हा अरविंदजींनी तुला अप्रोच केला हं, भूमिकेसाठी, हं. तर मला वाटत नाही की तू जास्त वेळ घेतला असेल हो म्हणायला. हो. म्हणजे नाही घेतला वेळ मी जास्त. अ, जसं सर सांगतायत त्यांची ती तळमळ होती. त्यांना काहीतरी करायचं होतं त्या समस्येबद्दल. तो त्याचा रूट पॉइंट होता, की तिथून ते सगळं त्यांची प्रोसेस चालू झाली. मग त्यांनी ते लिहायला घेतलं. ते अ, सगळे अंग, तांत्रिक अंग सगळे शिकले पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर त्या रिफाइनमेंटमध्ये गेले आणि ज्यावेळेला ते सगळा अभ्यास पूर्ण झाला, माझ्यामध्ये हजारो कचरा कामगारांना ते भेटले होते त्याच्या आधी. आणि त्याचा त्यांनी अर्क उतरवला पेपरवरती आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधला सगळ्यात लास्टची कडी मी होतो. आणि ज्यावेळेला आमचं पहिली भेट झाली, तर त्या भेटीत त्यांचा हेतू म्हणजे ज्या इंटेन्शननी ते ही गोष्ट मांडायची होती आणि त्यांची जी तळमळ हं. ती स्पष्ट होती. आणि त्यांचा हेतू कुठलाही कमर्शियलाइज न करता ह्या प्रॉब्लेमला काहीतरी आपण एक सकारात्मक दृष्टिकोन देऊया समाजाला, हा त्यांचा बेस होता. म्हणजे ह्याच्यात कन्व्हिक्शन 100% होतं. आणि दुसरी गोष्ट त्यांची जी एनर्जी होती ना, जी आपण सुरुवातीला असते आपण, तर ती एनर्जी फार मला म्हणजे ती त्यांनी अट्रॅक्ट केलं त्या एनर्जीनी सुद्धा. कारण की त्याच्यात काय म्हणतात त्या गोष्टींनी मॅजिक घडतं. हं, हं, हं. घडतं बऱ्याचदा घडतं. कारण की तुम्ही तिथं पूर्ण सरेंडर्ड असता आणि त्या जसं ते म्हटले त्या फ्लोमध्ये आलेत. ते कळत होतं आणि त्यांचं इंटेन्शन आणि त्यांचा ओव्हरऑल अप्रोच टू फिल्म मेकिंग वॉज अल्सो व्हेरी फ्रेश. आणि बाकीची टीम सुद्धा जी असेंबल झालेली ती सुद्धा चांगली होती. त्यामुळं मी प्युअरली त्यांच्या त्या इंटेन्शनवरती आणि कन्व्हिक्शनवरती आय वॉज सोल्ड आउट. बट मला असं जाणवलं की अशा प्रकारची भूमिका एकतर मला ह्याच्या आधी कधी मिळालेली नव्हती. दुसरी गोष्ट फार जबाबदारीची आहे. हं, हं. मग ती कशी प्रेझेंट होते, मग ती कशी भिडतीये, त्या बाबतीत सुद्धा सरांचं लाइक यू सेड की ते इमोशन्स फार ठळक होते. का करतोय, कोणासाठी करतोय आणि कसं मांडायचंय, हे त्यांचं क्लिअर होतं. आणि त्यांचा हेतू होता की जिथं बदल घडेल, ज्या-ज्या समाजातल्या आपल्या ज्या-ज्या टप्प्यांवरती ती पोहोचवायची आहे, त्या त्यापर्यंत जे इमोशन जितकं ठळकरित्या पोहोचलं पाहिजे, त्या हेतूनीच ते बांधलं गेलंय. म्हणजे जो एंड युजर आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करूनच त्यांनी ते पूर्ण डिझाइनही केलं होतं. सो ते जे लक्स मीटर आहे, ते ह्यांच्या हातात होतं. आणि तिथं मग मी काही डोकं कधीच लावलं नाही. मी माझ्या पोटी जो अभ्यास आला, जे काही भेटणं, अ, ह्या जगात वावरणं, त्या लोकांशी त्यांच्याबरोबर त्यांचं काम शिकलो. ते सगळं केलं ॲज पार्ट ऑफ माय प्रोसेस. रस्ते साफ केले, हो. काय असं गटारी काढल्या. मी होतो एक 10-12 दिवस होतो. सरांनी होमवर्क तर ऑलरेडी दिलेलाच. सो त्यांची इमोशन्स, त्यांचे प्रॉब्लेम, त्या त्या त्यांच्या जगात काय त्यांना टोचतंय, मग ते कसे व्यक्त होतात, मग ते कुठल्या लेव्हलला व्यक्त होतात, इमोशनली काय ट्रिगर्स आहेत, ते सगळा एक आढावा घेतला आणि मगच मी त्या दिवशी सेटवरती पोहोचलो. बट तेच आहे की ज्यांच्यासाठी सिनेमा केलाय, त्यांना ते थेट आणि असं भिडणारं त्यांनी काहीतरी क्रिएट केलंय असं मला वाटतंय आणि ते पर्पजफुली केलंय. म्हणजे तू बोललास की तू मेहनत खूप घेतलीस भूमिकेसाठी. हं. तुझ्या आतापर्यंतच्या भूमिका बघितल्या किंवा ही भूमिका असेल,
किंवा एक कन्नड फिल्म तू करतोयस. हो. तर या सगळ्यांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक तुला वाटते का? डेफिनेटली वाटते. कारण की जसं फॉर एक्झाम्पल केसरीमध्ये एक स्पोर्ट्समन होतो. हं. सो मी खूप अनेक स्पोर्ट्स खेळलेत. फक्त स्पोर्ट वेगळा होता. मला विश्व माहिती होतं. एक कसा असतो स्पोर्ट्समन. ते त्याच्यात पैलवानकी होती. ती शिकायला लागली. तो वेगळा भाग. बट आपण असा कधी स्वतःहून जाऊन दुसऱ्यांचा कचरा काढलाय. म्हणजे मी काढला नव्हता कधी. मलाही असं कुठली ड्राईव्ह असेल तर नाही का एखाद्या दिवसाचं काम. बट त्याचा रूटमध्ये जाऊन त्या काय म्हणतात, त्या ज्या लेव्हलला तो कचरा आपल्याकडे आता साचतोय आणि त्याचं ओव्हरऑलच जे डिस्पोजल होतंय, त्यात आपल्याला माहितीच नाही. मग ते आज दररोज ते लोकं काम करतात आणि तेवढ्याच सेल्फलेस भावनेने करत असतात. बट ते करताना त्यांचं काय लागतंय आणि आपण ते कुठेतरी झाकलेलं असतं ना, ते हं. इथं शेजारीच असतं, आपण त्याकडे बघत नसतो. तसं तसं काहीसं झालेलं. सो मग त्याच्याकडेच जसं सरांना कचराच दिसायला लागला. मग मला कचरा कामगार दिसायला लागले त्यानंतर किंवा ते काय करतायत आणि ते किती महत्त्वाचं काम करतायत. सो त्यांची मेंटॅलिटी, त्यांचा ओव्हरऑल अप्रोच ते का करतायत दररोज उठून, ते समजायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं अ, खूप अवघड आहे कारण की ज्या लेव्हलला कचरा साचतोय आणि कुठल्याही प्रकारचा डिसीज होऊ शकतो तुम्हाला. तर तिथं ते करतायत. ह्याचा आव आणू शकत नाही. सो 10 दिवस दा गेल्यानंतर ते म्हणजे रिस्पेक्ट लेव्हल होतीच ती खूप उंच गेली आणि ते त्यामुळे मला वाटतं की ते माझं जबाबदारीच होती की ते काय करतायत ते अनुभवणं. रोहित, प्रमोशनच्या निमित्ताने महाराष्ट्रभर तुम्ही सगळे फिरता. रिस्पॉन्स कसा येतो? खूप लोकं खूप प्रेम देतात आहे. पहिलं तर कारण फिल्म खूप रिअल अँड रॉ आहे. लोकांना कुठेतरी त्या रिअल काहीतरी येतंय इतक्या दिवसानंतरनी. तर लोकांना पाहायचं आहे तर खूप भरभरून प्रेम देतात आहे आणि स्वच्छता महत्त्वाची आहे सगळ्यांना कळतं. फक्त ते स्टार्ट स्वतःपासून व्हायला पाहिजे. तर ही फिल्म ती काम करणार आहे. मला नक्कीच वाटतं कारण आम्ही जिथेही जातोय लोकांचं खूप भरभरून प्रेम आम्हाला मिळतोय आणि लोकं दे आर रेडी टू बुक शोज. ओह! ग्रेट. स्कूल्स रेडी आहेत, कॉलेजेस रेडी आहेत. आम्ही जिथे जातोय आम्ही रेडिओ सिटीला गेलो ते बोलले, की आम्हीही प्रयत्न करू, की आम्ही एक शो घेऊ. असं बरेचसे लोकांनी आम्हाला कमिट केलेले आहेत. कारण हे विषय सगळ्यांचाच आहे आपला. कारण लोकांपर्यंत हां. पोहोचणं गरजेचं आहे. येस आणि ही फिल्म मला असं वाटतं, की ही फिल्म आपल्या सगळ्यांची आहे. ही हो, आमची हो, फिल्म नाहीये. ही आपल्या सगळ्यांची फिल्म आहे हो. आणि वी आर जस्ट एम्प्लॉयी ऑफ द फिल्म. ॲक्टर तो तर राहिला सेकंडरी पार्ट आहे. पण वी आर एम्प्लॉयी ऑफ द फिल्म. जसं सरांनी जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट ऐकवली, जसं मी 5 वर्षांपासून सरांसोबत कनेक्टेड आहे. जेव्हा सरांनी आमच्याकडे स्क्रिप्ट भरपूर होत्या. आम्ही त्याच्यावर काम करू शकलो असतो. पण सरांना कुठेतरी वाटलं, की लोकांपर्यंत काहीतरी देणं लागतं, आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं, काहीतरी चेंज घडवण्यासाठी हा विषय इतका मोठा होता. ते सरांनी विचार केला, की आपल्याला फिल्म करायची आहे आणि फिल्म करत असताना मग मी बोललो, की मला तर ह्याच्यामध्ये मला भूमिका हवी आहे. ॲज अन ॲक्टर तुम्हाला हवा असतात. कारण सरांनी सर जेव्हा नरेट करत होते, मी बोललो, ही भूमिका मी करू शकतो. पण सरांचं एकदम क्लिअर होतं, की मला या भूमिकासाठी कोण हवा आणि बाकीची कुठली भूमिका तुम्ही करू शकता आणि सरांनी मला एक दिवस अचानक मध्ये ऑफिसमध्ये बोलावलं आणि बोलले, की "एक भूमिका आहे. ती तुला साकारायची आहे." तर मी विचारलं, "कुठली भूमिका?" त्यांनी बोलली, "एक गटार साफ करणाऱ्या योद्धाची भूमिका आहे. तू करशील का?" कारण माझं लगेच येस आलं. कारण तुम्ही कॅरेक्टर्स खूप करताल आयुष्यामध्ये. पण एक वॉरियरचं कॅरेक्टर करायला मिळालं यासाठी आय एम व्हेरी प्राउड आणि मला खूप छान वाटलं अ, काम करत असताना. कारण जवळून त्यांचे प्रॉब्लेम्स पाहिले आम्ही कुठेतरी. कारण प्रॉब्लेम्स खूप आहेत त्यांचे आणि त्यांच्यासोबत राहिलो. आम्ही फिल्म रिअल लोकेशन्सवर शूट केली आहे सर. हो. आम्ही कचऱ्याच्या डोंगरावर जाऊन फिल्म शूट केली आहे, नदीमध्ये शूट केली आहे, नाल्यांमध्ये शूट केली आहे, चेंबरमध्ये शूट केली. तुम्ही फिल्ममध्ये पाहताल जे सीन आहेत ते रिअल आहेत. कुठेही आर्टिस्टिक काहीच वापरलं गेलेलं नाहीये. तर फिल्म शूट करत असताना अनुभव म्हणजे खूप डिफिकल्ट होता. म्हणजे खूप डिफिकल्ट होता तो, पण खूप ईझी वेनी झाला. मला वाटतं कुठेतरी नेचरची ब्लेसिंग्स होती आमच्यावर. त्यामुळे ती ईझी रीतीने फिल्म झाली. फक्त एक कॅज्युअल्टी झाली फिल्म करत असताना. ती लास्ट सीन होता आमचा. गटरमध्ये सीन होता नाल्यांमध्ये. तर मी उतरलो होतो आणि सीन करत असताना काहीतरी वाहत होतं त्यामधनं. तर मला कुठेतरी वॉर्म जाणवलं हं. शॉट संपल्यानंतरनं. आमचा चेंज होता. मी वरती आलो आणि मग कॉस्ट्यूम डिझायनर होते आमचे. ते कॉस्ट्यूम दुसरं घालायचं. त्यांनी मग शर्ट काढल्यावर मला कळालं, की मार्क आलाय. तो मार्क अजूनही आहे. तो ॲसिड कुठेतरी वाहत होता त्या पाण्यामधून. तर तो स्टमक बंद झाला होता. आणि मी हे विचार केला त्यानंतरनी, की मी एकच दिवस उतरलोय त्यामध्ये.
जे लोक आधी उतरत असतील, कारण आता रोबोटिक्स आहेत, गव्हर्नमेंटनी आता रोबोटिक्स कुठेतरी आणले त्या गोष्टींमध्ये. पण आधी जे लोक उतरत असतील, आधी जे योद्धा उतरत असतील, त्यामध्ये त्यांच्यासोबत काय काय घडलं असेल, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आणि आपण कुठेतरी विसरतोय. तो व्यक्ती आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी रस्त्यावर उतरतो, नाल्यांमध्ये उतरतो आणि आपण कुठेतरी त्याला विसरतोय. आणि अवकारिका हे नक्कीच करेल, की ते जे बॉन्ड आहे एक योद्धाचा आणि लोकांचा, नागरिकांचा कुठेतरी दुरावलाय. तो क्लोज आणण्याचं काम नक्की अवकारिका करेल, मला असं वाटतं. आणि फिल्म एंटरटेनमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप बेस्ट झालेली आहे. कारण फिल्मवर इतक्या दिवसापासून काम करतोय, 5 हो. वर्षापासून फिल्मवर काम करतोय. तर बीजीएम खूप क्लास, व्हिज्युअल्स खूप क्लास आणि फिल्मला यू सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटकडून आणि गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग फॉर द फिल्म. स्वच्छ भारतचा लोगो सुद्धा हो, ॲड हो, झालेला आहे येस. फिल्मला. महाराष्ट्राचे जो स्वच्छ भारतचे हेड आहेत नवनाथ वाट सर, ही इज ऑल्सो सपोर्टिंग फॉर द फिल्म. इतकंच सांगेल सर, की ही फिल्म पाहिल्यानंतर ना 90% लोक कचरा करणार नाही. तुम्ही जे तिकीट तुम्ही विकत घेतात तेही डस्टबिनमध्ये जाणार आहे. दॅट इज माय श्युरिटी. वा वा. करेक्शन एक आहे, कॅज्युअलिटी नाही झाली, ऍक्सिडेंट झाला. ऑक्युपेशनल आजाड म्हणूयात आपण. काही कॅज्युअलिटी झाली नाही. नाही तेवढंच म्हणायचं. पियू, खरं तर सिनेमाचा विषय खूप चांगला आहे आणि एक अशा एका प्रोजेक्टचा भाग बनणं ही खूप मोठी गोष्ट असते. तुझा अनुभव कसा होता? अ, मी खरंच खूप भाग्यवान समजते, की अवकारिका टीमचा एक हिस्सा बनणं. इतक्या लोकांना आम्ही भेटलोय किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केलीये. अ, कुठेतरी सरांकडे लोक एक रिक्वेस्ट घेऊन येतात, की "सर काहीतरी, छोटंसं काहीतरी काम द्या." म्हणजे पडद्यावर नाही आलो तरी सुद्धा चालेल, पडद्यामागचं काम करतो, पण अवकारिकाचा भाग होऊ द्या. तर हा विचार सरांचा ॲक्चुअली विचार इतका प्रामाणिक आणि प्युअर होता. तर मला असं वाटतं त्या निमित्ताने अवकारिकाला जेवढे पण लोक जोडले गेलेत, अ, खूपच एक कुटुंब तयार झालंय आणि प्रामाणिक काम करण्याचा प्रत्येकाने त्याला प्रयत्न केलाय. मला असं वाटतं त्यामुळेच असेल, की निसर्गाने सुद्धा एक कृपा दाखवली अवकारिकावरती. अ, उत्तम सिंगर्स याला जोडले गेले. त्याच्यानंतर म्युझिक खूप छान झालंय गाण्यांचं. कथा तर छान आहेच आहे, जी आपल्या सफाई योद्धाभोवती फिरतीये आणि विषय खूप महत्वाचा आहे स्वच्छता. त्यावरती भाष्य करत आहे अवकारिका आणि एकंदरीतच फुल ऑफ पॅकेज म्हणू शकतो आपण आणि इतक्या सुंदर चित्रपटाचा, पहिल्या चित्रपटाचा भाग होणं, म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी खरंच पुण्याचं काम घडलं असेल आणि पुण्याई आई-वडिलांची किंवा पूर्वजांची पाठीशी असेल. त्यामुळे मला अवकारिकाचा भाग होता आलं असं मला वाटतंय. वैभवी, तुझा नेमका रोल काय आहे सिनेमात? मी सफाई योद्धा छान काम जो केलं असं ऐकलंय मी. हां, जो सफाई योद्धा म्हणजे सत्या जे आहे त्याची मोठ्या मुलीचा रोल करते. कसा अनुभव होता सगळ्यांसोबत काम करण्याचा? खूप छान वाटलं. अरविंद सर, रोहित सर म्हणजे जे पूर्ण जी टीम आहे आमची अवकारिकाची, त्या सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या मम्मीचं? मिसचं पण फुल टीम. फुल टीम, फुल टीम. हो. संपूर्ण कुटुंब जात सौ होतं. ते फक्त चौघांचं कुटुंब नाही तर अवकारिकाचं कुटुंब. अवकारिकाचं कुटुंब. नक्कीच. सर ही फॅमिली तेव्हापासून आतापर्यंत ती फॅमिली आणि आज पुढेही राहणार. दिस इज वाह, ऑल वाह, वाह, फॅमिली. वाह, वाह, वाह! अरविंदजी मगाशी एक उत्तम त्याने शब्द वापरला वॉरियर, योद्धे. आपण सफाई कामगारांना योद्धाच म्हणूया आणि बऱ्याच अशा प्रसंगांमध्ये ते आपल्याला सांभाळून घेतात. म्हणजे गणपती असेल, नवरात्र असेल, दिवाळी असेल. खूप कचरा होतो आणि नंतर सकाळी लवकर येऊन किंवा हे करून त्याच्यात महिला पण खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर या सगळ्यांसाठी एक आपण म्हणूया ना, एक काय म्हणतात त्याला, त्यांना सलाम ठोकण्यासाठी किंवा हे अवकारिका हा एक प्रयत्न असेल का? डेफिनेट तो सिनेमा तसाच आहे. त्या पद्धतीने आपण तो रचलेला आहे, की जेणेकरून त्यांचं जे काम आहे, हे लोकांना कळेल आणि इतके भावेल, की लोकांना त्यांची म्हणजे किंमत म्हणायची की बरेच लोकं रिस्पेक्ट करतात आहे. विषय असा आहे, पण की काही जणांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तो बदलेल. 360% म्हणजे 360 डिग्रीज चेंज होणार म्हणजे होणार. कारण आम्हाला अनुभव आलात. आम्ही फुटेज ज्यांना दाखवले म्हणजे जे लोकं म्हणजे लिटरली म्हणतात, की "अरे, चुकलं रे, मी असं बोलायचो, पण मला लाज वाटायला लागली आता हे बघून." हां, असे पण कमी म्हणजे रिएक्शन्स यायला लागलेत लोकांकडून आणि सिनेमा बघितल्यानंतर तर रिएक्शन खूप चेंज होतील. अ, काय होतंय, की ते सफाई म्हणजे ते कचरा उचलत असतील, सफाई करत असतील आणि त्यांचं काम आहे म्हणून ते करतात, हा एक विषय. जर
केलंच नाही कोणी त्यांनी, तर हम्म, कोण करणार? हम्म, हम्म. आपण काय करणार आहे? तर ते फार महत्वाचं दुवा आहे. तो एक प्रकारचा ब्रिज आहे. तो ब्रिज आहे ना, आपण नाही नीट सांभाळणं फार गरजेचं आहे. तो कोलमडता कामा नये. हम्म. आणि त्या ब्रिजला काय पाहिजे? एकच गोष्ट पाहिजे. आपल्या नाही का त्यांना मायेची धार पाहिजे त्यांना. तिथं आपल्याला नाही का रिस्पेक्ट पाहिजे तिथं. हम्म. तो रिस्पेक्ट दिला ना, ते बॉन्डिंग दिलं ना, ते आपल्या प्रती त्यांचा पण आदर वाढेल आणि त्यांच्या प्रती डेफिनेटली आदर आहेच आहे तो आणि अजून वाढेल. तर हे फार महत्वाचं आहे, की त्यांना सांभाळणं. जर त्या गोष्टी आपण थोड्याशा केल्या, तर डेफिनेटली मला वाटतं खूप मोठा बदल तुम्हाला सिनेमानंतर दिसेल आणि तसं होईल पण सगळ्या गोष्टी. विराट रोहित दोघांसाठी हा प्रश्न आहे. रिअल लोकेशनवर तुम्ही शूट केलेलं आहे. हं. तर असा कुठला सीन किंवा असा कुठला प्रसंग आहे जो अजूनही तुमच्या स्मरणात आहे आणि आयुष्यभराची शिदोरी ती एक आठवण तुमच्या सोबत कायम राहील या सिनेमाच्या शूट दरम्यान? अ, बरेच आहेत ॲक्चुअली. त्यातले ठळक मला आता तो फिल्ममध्ये ट्रेलरमध्ये पण दिसतंय बघा, की वरनं कचरा माझ्या अंगावर पडतो. कोणतरी टाकतं असंच. सो मला माहिती आहे सगळेजण आपण टाकतो, काही असेल तर असं फेकतो. तर असं ज्यावेळेला आपण दुसऱ्या रिसिव्हिंग एंडला असतो, तर फॉर एक्झाम्पल मी हे सांगितलं तुम्हाला, बट हे तर मायन्यूट आहे. तुम्ही ज्यावेळेला तो ढीग बघाल, तो त्या कचरा डेपोमध्ये जाल, तिथं केमिकल फ्युम्स येत असतात. तिथं रिएक्शन्स चालू असतात वेगवेगळ्या कचऱ्यांच्या आणि त्याचं कुठलंही वर्गीकरण झालेलं नसतं बऱ्याचदा. सो म्हणजे तुम्ही 1 मिनिटं नाही थांबणार. म्हणजे ते अनुभवल्यावरतीच कळतंय. ज्यांच्या शेजारी असं काही डंपिंग यार्ड आहे त्यांना माहिती आहे, याचा त्रास किती आहे. त्या ह्याच्यात जे तिथं काम करणारी लोकं होती, मग मी गेल्या तर पहिला मास्क लावून गेलो होतो पहिल्या दिवशी. तिथली लोकं त्याच्यावर त्यांना ते सोयीचं झालेलं. त्यांनी एक्सेप्ट केलं त्यांच्या बॉडीनी सुद्धा. म्हणजे ते आपण कसं अक्लमटाइज होतो म्हणतात ना, तसं झालेलं त्यांच्याबरोबर. आणि त्यांची काही कंप्लेन नव्हती ते करताना. आणि ज्यावेळेला आमचा तिथं त्या ढिगाऱ्यावरती सीन झाला, मला दुसऱ्या तासानंतर काम आम्ही केलं पूर्ण दिवस, बट असह्य व्हायला लागलेलं. माझी माझी सगळ्यात फॉन्ड मेमरी ही आहे या फिल्मची, की हाऊ कॅन दे सर्व्हाइव्ह देअर? आणि त्यांना त्याचे रिपरकशन्स येतातच. नंतर अनेक रोगराई सगळ्याचा पार्ट होतातच. हो. पण ते तरी हे फेस करत तिथं ते मारतात तो दिवस आणि असा एक-एक दिवस काढतात. सो ते इम्प्रेशन आहे माझ्यासाठी अवकारिका म्हणजे. आणि लिटरली ते दॅट रिअली ओपन्स युअर पर्स्पेक्टिव्ह, की पण लक्षात घेतो. ॲट आपण स्वतःची तरी म्हणजे मदत नाही झाली स्वतःची तरी आपण त्रास नाही देणार. ही वृत्ती तिथनं आली आहे त्यात. सो ते माझ्यासाठी सगळ्यात मेमोरेबल आहे. सीन वाईज तर अशा अनेक सीन्स आहेत जे जे त्यांच्या आयुष्यात दररोज येतात, की सिवर्स मधले किंवा रस्त्यावरती कुत्री मरतात. कोण काढतं ते? त्यांना डिस्पोज ऑफ कोण करतं? ते कुठलेही ग्लोव्हज नाही घालत. ते काहीही नाही करत. हे खरं तर चुकीचं आहे. ह्याच्याबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे असं आपण म्हणतच राहतो. बट महत्वाची स्टेप ती जनजागृती आहे. जसं त्यामुळेच तर ही फिल्म मला महत्वाची वाटते, की आपण आपला सिव्हिक सेन्स डेव्हलप करू. सो हे सगळे प्रसंग ज्यावेळेला समोर बघितले, तर मला त्याचा जो प्री भाग आहे माझा जो तयारीचा, तो जास्त लक्षात आहे माझ्या किंवा त्यांचं काम बघून तिथं जे वावरणं होतं त्यांच्यासारखं, हे सगळ्यात टफ होतं आणि तेच सगळ्यात मेमोरेबल आहे. रोहित? तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता फिल्ममध्ये बरेचसे सीन आहेत जे लक्षात राहतात. पण मला माहिती आहे सर सांगणार नाही तुम्हाला ही गोष्ट. सरांना ना कचऱ्याचा डोंगर कुठेतरी बोलतोय असं जाणवायचं. सर सांगायचे आम्हाला, की कचरा माझ्याशी बोलतोय. ते बोलतोय, "तुला एक दिलेलं काम तू का नाही करत आहे?" तर स्टार्टिंगला मला असं वाटलं, की ठीक आहे सरांना मी ओळखतो म्हणून मी ते हे हे करू शकलो, की बाबा हां, हे सत्य आहे. पण मी ते नंतरनी जेव्हा ॲक्ट केलं, जो मला कॅरेक्टर दिला होता, सुरेश नावाचा जो कॅरेक्टर होता, ते जेव्हा केलं, त्यानंतर ना आय स्वेअर यू मी जेव्हा ही गटर, नाले हे सगळे माझे सेन्सेस कुठेतरी ॲक्टिव्ह होतात. मी त्याला कुठेतरी कनेक्ट करतो. मला हे वाटतं, की ही माझं काम आहे. मी केलं पाहिजे. मला असं कुठेतरी वाटतं, ते जाणवतं आणि मला ते आपलंसं वाटतं. लाईफ फिल्ममधनं काय मेमोरेबल राहील, हे जे लोकं आहेत ना, ही फॅमिली झाली आमची. ही लास्टपर्यंत लक्षात राहणार आहे आणि ते आपल्याकडे काहीच नाही मागत. ते काहीच नाही मागत. ते फक्त मागतात रिस्पेक्ट. येस, येस. हे कुठेतरी मला वाटतं, की लोकांनी त्यांना द्यावं. लोकं देतात, असं नाही की नाही देत. पण कोण नाही देत त्यांनी दिलं पाहिजे. चलो, थँक्यू सो मच. मजा आली तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. अरविंदजी जाता आता कॅप्टन म्हणून
अवकारिका हा सिनेमा का बघावा एका वाक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी? खूप पॉझिटिव्ह अप्रोचचा हा सिनेमा आहे. एकंदरीत फक्त स्वच्छता हा विषय नाहीये. तो आपल्या जीवनात पण बऱ्याच सकारात्मक गोष्टी घेऊन येतो. कुटुंबासाठी म्हणा, शाळेतल्या पोरांसाठी म्हणा, सगळ्या नातेवाईकांसाठी हा सिनेमा एकदम परफेक्ट पॅकेज आहे. हा सिनेमा बघितल्यानंतर खरंच आणि सिनेमा बघणं गरजेचं आहे. कारण स्ट्रेस पण निघून जातो. आपण दररोजच्या घडामोडी एवढे पळत असतो. मला वाटतं की आठवड्यातनं एकदा नक्की सिनेमा बघितला पाहिजे. वाह! हां. त्यामुळे मला वाटतं की एक सकारात्मकता येण्यासाठी, रिलॅक्सेशन होण्यासाठी आत्ता 1 ऑगस्टपासून सिनेमा येतोय अवकारिका. तुम्ही नक्की बघा. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. डेफिनेटली सिनेमा एकदा नाही तुम्ही 10 वेळा बघताल असा सिनेमा आहे हा. क्या बात आहे. थँक यू सो मच. तुम्हा सगळ्यांमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना हा विषय आवडेल. प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत जातील आणि अवकारिका जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे, तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक थँक यू. थँक यू. थांब बरं मी